बाबा, काम झालं आहे. तुम्ही जाऊन कारमध्ये बसा. आम्ही आलोच. इकडे कारच्या बोनेटवर बसलेल्या आरवच्या हातात रॉकीने काही फाईल देत त्याच्यासाठी कारचं डोअर ओपन केलं. तसं आरव तिरकस हसत खाली उतरला. अरे रॉकीदा, इतकी काय घाई आहे? आता तू सर्व केलंच आहेस, पण एक शेवटचं काम मलाही करू दे. आरव त्या फाईल बोनेटवर ठेवत समोर असलेल्या फॅक्टरीवर नजर टाकत गालात हसत काहीसा पुढे आला. तसं त्याचं बोलणं ऐकून रॉकी मात्र गोंधळून गेला. कसलं काम बाबा? मला सांगा, मी करतो. हा सेवक काय या दोन्ही भावांच्या सेवेत नेहमीच हजर उभा होता. नाही दा, हे शुभ काम तर मीच करणार. आरवने हाताने इशारा करताच अग्नेयची वाईल्ड आर्मी समोर आली. तशा इथे रॉकीच्या भुवया उंचावल्या, कारण ते इथे फक्त काही गार्ड सोबत आले होते आणि ह्या विध्वंस माजवणाऱ्या लोकांना तर त्याने जाणून बुजून लांब ठेवलेलं. पण तो आपल्या नवाबांना कसा विसरला ना? सध्या तो चालता फिरता विध्वंस होता ते. पण बाबा, त्या टीमवर नजर टाकत रॉकी त्याला काही समजवायला जाणार की डोंट वरी दा, भाईला माहीत आहे. सो जस्ट रिलॅक्स अँड वॉच द लाईव्ह टेलिकास्ट. लेट्स गो बॉईज. रॉकीची उलझन समजून आरवने त्याच्या खांद्यावर टॅप करत तो त्या फॅक्टरीकडे निघाला. पण आता त्याचे डोळे कमालीचे लाल झालेले. काय करणार? अग्निहोत्रीचं रक्त होतं, मग ते उसळणार तर होतच ना. त्याच्या पाठोपाठ त्या आर्मीनेही फॅक्टरीकडे कूच केली. पण रॉकी मात्र एका जागी तसाच उभा त्यांना जाताना बघत राहिला. आणि अवघ्या 1 मिनिटाच्या आत त्या फॅक्टरीला आगीच्या लपेट्यात आलेलं बघून त्याने नकारार्थी मान हलवत उसासा सोडला. त्याचा विश्वासच बसत नव्हता. इतक्या फास्ट आपल्या नवाबांनी त्यांचं काम पूर्ण केलेलं. शेवटी अग्नीचा छावा होता तो. मग त्याच्या भाईने दिलेलं काम अगदी चोख पार करणार होता. डंदा, चल निघूया आता. आरव येऊन आता तडक गाडीत बसला. जणू काय तो मी काहीच केलं नाही असे गुणी भाव होते त्याचे. आणि इकडे बघता बघता त्या फॅक्टरी बाहेर गोंधळ सुरू झालेला. फॅक्टरी ओपन झाली नसली तरी आता टायमिंग होत आल्याने बरेच वर्कर यायला लागलेले. पण आता त्याच फॅक्टरीला आग लागल्याने त्यांचीही पळापळ सुरू झाली. इकडे फॅक्टरी पेटून उठली तरी तिकडे माणस अग्नेय समोर उभा होता. मला कसं समजलं हे महत्वाचं नाही मिस्टर माणस. असं बघायला गेलं तर माझ्यासाठी काहीच इम्पॉसिबल नाही. बघायचं आहे तुम्हाला? चला, तुम्हालाही दाखवून देतो. पुढच्या अवघ्या 30 सेकंदात तुम्हाला एक गुड न्यूज मिळेल. आता तुम्ही माझ्या बहिणीला टच करायची आणि तिला घेऊन जायची हिम्मत दाखवलात तर तुम्हाला गिफ्ट नको का भेटायला? ते काय आहे ना मिस्टर मानस, या अग्नेय अग्निहोत्रीला त्याच्या लोकांवर कोणाची सावलीही पसंत नाही. तिथे तुम्ही तर एक पाऊल पुढे टाकलात तर तुम्हाला माझ्याकडून हे स्पेशल गिफ्ट. आय होप यू लाईक इट. अग्नेयचं ते मिस्टेरियस बोलणं ऐकून का कुणास पण इकडे माणसाच्या अंगाचा थरकाप उडाला. आपल्याकडे त्याचे डॅड आहेत हे माहीत असूनही अग्नेयचं इतकं शांत राहणं त्याला काही रुचलं नव्हतं. मिस्टर अग्निहोत्री, नक्की म्हणायचं काय आहे तुम्हाला? हे असं कोड्यात बोलून जर तुम्ही मला घाबरवण्याचा प्रयत्न करताय तर हे कदापि शक्य नाही. विसरू नका, तुमचे डॅड माझ्या कस्टडीत आहेत. माणसाने तरी त्याची भीती थोबड्यावर न आणता अग्नेयकडे रोखून बघितलं. आय नो मिस्टर माणस की माझे डॅड तुझ्या कस्टडीत आहेत आणि म्हणूनच अजून तूही जिवंत आहेस ना. पण आता अजून फक्त काही
काही तासांचं आयुष्य जगून घे, कारण काही तासाने तर तुझ्या श्वासांवरही माझं राज्य असेल. मार्क माय वर्ड मॅन. सो नाव फॉर युअर सरप्राईज कॅन वी स्टार्ट दी काउंट डाऊन, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू स्पॉइल माय मूड. सो 3, 2, 1 बूम. अग्नेयने हाताची 5 बोटं पसरवत तो हसतच पुन्हा खिशात हात घालून मागे झाला. आणि नेमकं त्याच टाइमला मानसला फोन आला. तसं मानसने चमकून त्याच्याकडे पाहिलं. हा फोन डेफिनेटली तुझ्यासाठी आहे. अग्नेयचं चेहऱ्यावरचं तेज आता कैक पटीने वाढलं होतं. मानसने फोन उचलून कानाला लावायला व्हॉट. पुढच्या सेकंदालाच मानसचे डोळे मोठे होऊन तो 4 पावलं मागे अडखळला. त्याचा तर ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. यू डॅश. अग्नेयच्या या बोलण्याचा अर्थ आत्ता कुठे त्याला समजून जाताच तो त्याच्या अंगावर धावून जाणार की तोच अग्नेयच्या गार्डने त्याच्यावर बंदुका ताणल्या. तशी आता गार पडण्याची बारी आत्याबाईंची होती. मगाच बसून ही दोघं हळू आवाजात बोलत असल्याने त्या कोणाला काही ऐकू तर आलं नव्हतं. पण आता मानसला खवळलेलं बघून त्यांचं लक्ष त्याच्यावर आलेलं. यू डॅश. मी तुला सोडणार नाही. याची तुला खूप मोठी किंमत चुकवावी लागणार अग्नेय अग्निहोत्री. बघ आता मी काय करतो. मानस रागात त्याच्या मोबाईलवर 1 नंबर डायल करू लागला. तू काय करशील? जास्तीत जास्त तर माझ्या डॅडला मारून टाकशील ना. पण ते तर आमच्यासाठी 24 वर्षापूर्वी तसेही गेलेच आहेत मानस. त्यामुळे आम्हाला इतकं काही वाटणार नाही. आणि तसंही तुला काय वाटलं मानस? मी फक्त तुझ्या एका फॅक्टरीवरच नजर टाकलीये का? आता एक एक करून तुला गुड न्यूज भेटत राहतील. अग्नेयच्या बोलण्याचा रोख समजताच मानसचे डोळे आता खोपणीतून बाहेर यायचेच बाकी राहिलेले. अक्षरशः त्याच्या हातापायाला धरधरून घाम फुटलेला. म्हणजे तो आता अग्नेयला हलक्यात घेऊ शकत नव्हता. आय थिंक आपल्याला परत काउंटडाऊन स्टार्ट करायला काही हरकत नाही. त्याच्या मनातली भीती आत्ता कुठे जाऊन त्याच्या थोबड्यावर आलेली बघून अग्नेयच्या ओठांवर आता डेव्हिल स्माईल आली. पण ते हसू इथे माणसाचा जीव घ्यायला पुरेसं होतं. तो तर आता भीतीने उलट्या पावलांनी पळतच बाहेर पडला. कारण अग्नेयची नजर आत्ता त्याच्या बाकी फॅक्टरींवर होती हे एवाना त्याला समजलं होतं. पण ह्या गोंधळात त्याला तर त्याच्या मॉमलाही सोबत न्यायचं लक्षात राहिलं नाही. मानस, अरे काय झालं? आत्याही बावरून त्याच्या मागे जाणार की तोच आजीने तिचा हात पकडला. अगं बाई, तू कुठे चाललीस ग टवळे? थांब, तुला तर आता मीच अग्निहोत्रीची पावर दाखवते. आजीच्या अंगातली लेडी सिंगम जागी झालेली बघून इथे सिया आणि रीटाने तर तोंडावर हातच ठेवला. ओ गॉड, या मानसच्या रूम मध्ये जाण्यासाठी तर त्याच्या थोबड्याची गरज आहे. मग आता मी या बोकडाचं थोबाड कुठून आणू? आणि काय ते थोबाड तरी, त्याच्यापेक्षा तर अमावस्येचा चंद्र बरा. नित्या सोफ्यावर बसून केव्हाची विचारात हरवली होती. टेन्शनने नखा कुरतडणंही चालू होतं तिचं. तिला लवकरात लवकर तिच्या मामांना आणि मॉमला त्याच्या तावडीतून सोडवावं लागणार होतं. पण हे सर्व कसं करणार होती ना ती? कारण इकडे ती जागेवरून जरा तरी हल्ली तरी तिच्यावर नजर ठेवायला असलेले स्टाफ लगेच तिच्या मागावर यायचे. म्हणून ती अक्षरशः वैतागली होती. मला तो कान खजुरा यायच्या आधी काहीही करून प्रयत्न तर करावा लागणार आहे.
नित्या मनाशी काहीतरी ठरवून उठलीच होती की तिच्या मागे उभा स्टाफ लगेच पुढे आला. ते बघून आता नित्याच्या चेहऱ्यावर कमालीचा राग पसरला. या एक लोकांनी त्या लेकराला अगदी वैताग आणून सोडला होता. अरे काय आहे, तू मागच्या जन्मी डॉगी होतास का, जे मालक उठला की त्याच्या मागे मागे करायला? नित्या त्या स्टाफवर जोरात खेकसलीच. तसा तिचा चिडलेला चेहरा बघून त्या स्टाफने तर मान खालीच घातली. सॉरी मॅडम, पण सरांची तशी ऑर्डर होती की तुमच्यावर लक्ष ठेवायचं म्हणून. त्या स्टाफने अगदी अदबीने नित्याला उत्तर दिलं. मग तुमच्या त्या अक्कल नसलेल्या सरांनी तुम्हाला वॉशरूम मध्येही येऊन लक्ष ठेवायला सांगितलंय का? जर असं असेल तर चल ये माझ्यासोबत. नित्याने तणतणतच जाऊन त्या स्टाफचा हात पकडताच तो बिचारा तर चपापलाच. नाही मॅडम, तुम्ही वॉशरूम मध्ये एकट्या जाऊ शकता. तो तिच्या या रिॲक्शनवर गांगारूनच गेला. त्याचीही या मुलीने अक्षरशः गाळण उडवलेली. अरे असं कसं? तुमच्या सरांनी तुम्हाला माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय ना, मग ये चल ना माझ्यासोबत. नित्या रागात त्या स्टाफचा हात अक्षरशः ओढत होती. पण त्या बिचाऱ्याला तर कुठे मती भ्रष्ट झाली आणि हिची राखण करायला बसलो असं झालं. नित्याने त्याची तडफड बघून रागातच त्याचा हात झटकला आणि केसाला झटका देऊन ती आत निघून गेली. तेव्हा कुठे त्या स्टाफने मोकळा श्वास सोडत छातीवर हात ठेवून घेतला. बिचारा चांगलाच घाबरून गेलेला. नित्या, कर ग बाई, काहीतरी विचार कर. या लोकांच्या डोळ्यात धूळ कशी घालायची यासाठी काहीतरी शक्कल लढव. नित्या बाथरूम मध्ये अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. तिला काहीही करून तिला दिलेलं काम कंप्लीट करायचं होतं. ती तिच्या विचारात हरवलीच होती की नित्या तोच दरवाजावर थाप पडली आणि इथे तिचे धाबे दणाणले. अबे हा इतक्या लवकर कसा आला? उडत जाऊन उडत आला का, की ह्याला माझ्या आजीनेच उडवून लावलं? बाहेरून आलेल्या माणसच्या आवाजाने तर नित्याची भंबेरी उडालेली. त्याचं इतक्या लवकर येणं तिला अपेक्षितच नव्हतं. उलट त्याचं रिटर्न येणंच तिने एक्सेप्ट केलं नव्हतं. नित्या, ओपन दी डोअर अँड कम आउटसाइड. ती दार उघडत नाही बघून माणसाने परत दरवाजा वाजवला. तसा नित्याने रागातच त्या दरवाजावर कटाक्ष टाकत त्याच्या नावाने बोट मोडली. जणू काय हिची ही रिॲक्शन त्याला दरवाजा पलीकडे दिसणारच होती. अरे काय आहे, आता इथेही मी सुखाने बसू नाही शकत का, की तुला ही लागलीये म्हणून जीव चाललाय तुझा? अरे मग ह्या बंगल्यात हे एकच वॉशरूम आहे का? नित्याचा चिडीचा आवाज ऐकून बाहेर माणसने डोक्याला हातच मारला. ह्या मुलीला हँडल करणं त्याच्यासाठी खूप टार्गेटेबल होतं. नित्या, गधडे, मगाचपासून उगाच डोकं लावण्यापेक्षा इथे काहीतरी शोधण्याचा तरी प्रयत्न करायचा ना. या माणसच्या नादात तुझी अक्कलही शेण खायला गेलीये वाटतं. बाहेरून आवाज शांत झालेला बघून नित्याने पटकन त्या वॉशरूम मध्ये नजर फिरवली. तसं एका साईडला असलेल्या विंडोकडे तिचं लक्ष गेलं, पण ती विंडो बरीच वर होती. देवा, लक्ष असू दे रे तुझं तुझ्या लेकरावर. ती देवाचं नाव घेऊन पटकन कमोडवर पाय ठेवून त्याच्या बाजूलाच असणाऱ्या वॉशिंग प्लॅटफॉर्मवर चढली आणि तिने खूप सावधगिरीने टाचा उंचावून त्या विंडोच्या बाहेर बघण्याचा प्रयत्न केला. कदाचित तो बंगल्याचा मागचा भाग असावा असं वाटलं तिला. ती इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न करतच होती की जसं तिचं लक्ष दूरवर दिसणाऱ्या एका ब्लॅक कलरच्या कारवर गेलं.
तसं तिच्या डोळ्यात चमक आली. अरे ही कार आमच्या गार्डची आहे. म्हणजे भाईने माझ्या अराउंडला गार्ड ठेवले आहेत. मग तर मार्कोदाही इथेच कुठेतरी असणार. नित्याचे विचार आता भरभर चालू लागले. ती आताही तिच्या विचारात अडकलीच होती की परत दरवाजावर नॉक झालं. नित्या आणि ह्यावेळी माणसाचा चिडलेल्या आवाजाने तिनेही दात ओठ खाल्ले. हा माणूस तर तिला बाथरूम मध्येही सुखासुखी राहू देईना. यार, आधी या प्राण्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागणार आहे. नित्या मनातच माणसला शिव्या घालत गडबडीत खाली उतरली आणि तिने जाऊन पहिला दरवाजा उघडला तर समोर हा माणूस दत्त बनून उभा होता. काय आहे? नित्या जवळजवळ त्याच्यावर खेकासलीच. तसा तो दचकून 2 पावलं मागे झाला. नित्या, काम डाऊन, माझं जरा ऐकते का? माणसने दबक्या आवाजात चहुवार नजर फिरवली. तशा इथे नित्याच्या भुवया उंचावल्या ना, कारण तो त्याच्याच घरात अगदी चोरासारखा बोलत होता. का ऐकू मी तुझं? तू काय माझी आजी आहेस का, जे मी इच्छा नसतानाही तुझं ऐकून घेईन? नित्या त्याला ढकलून परत हॉलमध्ये आली. तसा मानसही दात चावत तिच्या मागे आला. त्याने एक नजर परत सर्वत्र फिरवली तर त्याचा स्टाफ तिथेच काही अंतरावर उभा होता. एव्हरीवन गेट आउट फ्रॉम हिअर. आणि मी बोलेपर्यंत कोणीही आम्हाला डिस्टर्ब करणार नाही. माणसाने ऑर्डर देताच सर्व स्टाफ आतल्या साईडला निघून गेला. तशी नित्याही घाबरून पटकन जायला उठली तर माणसने हात आडवा टाकत अडवलं तिला. नित्या, मी बाकीच्यांना जायला सांगितलंय, तुला नाही. या मुलीला बघून तर आता त्यालाच अवघडून आलेलं. तू एव्हरीवन बोललास, मग त्यात मीही आलेच ना. नित्याने तोंड आकसातच त्याच्याकडे बघायला. तो मात्र सर्व गेले का ह्याची खात्री करत होता. लुक नित्या, मी प्रवीण. सर्व स्टाफ जाताच प्रवीणने पटकन त्याची ओळख सांगितली. पण त्याचा ऐकून नित्या त्याच्याकडे अशी काय पाहत होती जणू तो परग्रहावरून आलेला प्राणी आहे. जाता जाता डोक्यावर पडलास की येता येता तेवढं सांग. तो माणस ऐवजी स्वतःला प्रवीण बोलतोय ऐकून तिला त्याचं तेच डोकं फोडूस झालं. पण तिचं ऐकून त्याने दीर्घ श्वास घेत परत हिम्मत एकवटली. नित्या, मी खरं बोलतोय, मी प्रवीण. प्रवीण तिला परत समजवतच होता की मधातच तिने त्याला टोकलं ना. हो का? मग मी पण नित्या नाही तर प्रवीणा आहे. आत्ता बोल. नित्याचं ऐकून इथे माणसाचं थोबाड तर बघण्यासारखं झालं. म्हणजे ह्या मुलीला काही विषयाचं गांभीर्य आहे का बघा. नित्या, प्लीज, मी काय बोलतोय ते समजून घे. मी माणस नाही आहे, मी प्रवीण आहे. प्रवीण, ज्याने त्या दिवशी आरवचा मार खाल्लेला. आठवलं? प्रवीणच्या बोलण्यावर आधी तर नित्या काही क्षण शांत बसली, पण नंतर मात्र ती घाबरून 2 पावलं मागे झाली. तिच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत भीती पसरली होती. हे तू काय बोलतोय माणस? हे बघ, हा तुझा काही प्लॅन असेल तर इथेच गाडेन तुला. नित्याला ही माणसची नवी खेळी वाटत होती, पण आरवने प्रवीणला मारलेली गोष्ट माणसला माहीत नसल्याने ती थोडी गडबडलीही होती. एक मिनिट, मी तुझा अग्नेय सरांबरोबर बोलणं करून देतो. प्रवीणने पटकन अग्नेयला फोन लावून नित्याकडे दिला. हॅलो नित्या, बच्चा, आर यू ऑल राईट? पण समोरून अग्नेयचा तो भाऊक आवाज ऐकून इथे नित्याला गहीवरून आलं. तिच्या भाईचा आवाज ती कशी ओळखणार नव्हती ना. भाई, तिचाही कंठ भरून आला. नित्या बेटा, रडू नको. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक.
पलीकडून अग्नेयने तिला काही सांगताच नित्याच्या ओठांवर स्माईल आली आणि ती या फायनल वारसाठी स्वतःही सक्षम झाली. मग काय वाटतं तुम्हाला, फायनली अग्नेयच्या प्लॅनला यश येईल का? हे तर आपल्याला पुढच्या भागात कळेल. त्यासाठी पुढचा भाग आवर्जून पहा. आणि आजचा भाग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही